नमस्कार. आज आपण बघतो दुधीची भाजी एका वेगळ्या पद्धतीने, म्हणजे न खाणारे सुद्धा आवडीने खातील. आणि एक इन्ग्रेडियंट टाकूया, त्याच्यामुळे या भाजीची चव दुप्पट होईल. तर आता सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊ. तेल हलकं फुलकं गरम झालं की त्यामध्ये लगेच टाकूया अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान फुलून आली म्हणजे तडतडली की त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरं. जिरंसुद्धा छान फुललं की त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट टाकूया. आता टाकून घेऊ 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. सोबतच आपण टाकतोय लगेच मिरची आणि लसुणीचा ठेचा. तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. अगदी बारीक करण्यापेक्षा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं ना की त्याचा रस बाहेर येतो. फ्लेवर्स हे तेलामध्ये उतरतात. छान अशी फोडणी परतून घ्यायची. तर ही फोडणी तर आपली तयार होत आहे. तर मी तुम्हाला एक इन्ग्रेडियंट असा वापरायला सांगणार आहे ह्या भाजीमध्ये, ज्यामुळे ह्या भाजीची चव आहे ती दुप्पट तर होणारच आणि व्यवस्थित ही भाजी बॅलन्ससुद्धा होणार आहे. तर आता आपण ह्यामध्ये चिमूटभर हिंग टाकलं आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि असं बारीक पीसेसमध्ये कट केलेला दुधी घातलेला आहे. बाजारातून आणलेला दुधी हा एकदम कोवळा असावा, शक्य तितका कोवळा दुधी बघून घ्यायचा. हा दुधी छान मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला. झाकण काढून घेऊया आणि यामध्ये आता मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करायचं. आता बघू शकता याला भरपूर पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा याला परत झाकण ठेवूया, म्हणजे झाकण ठेवून आपल्याला 2-3 वेळा ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. तर जो इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगितला आहे की हा इन्ग्रेडियंट वापरून आपली भाजी जबरदस्त होणार आहे, दुप्पट याची चव वाढणार आहे, तर तो हाच इन्ग्रेडियंट आहे की आपण यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. कारण शेंगदाण्यामध्ये काय होतं, भाजीमधलं जेवढं पाणी आहे ती शोषून घेण्याची क्षमता असते आणि दुधीला पाणी तर भरपूर सुटतं. तर त्यात शेंगदाण्याचं कूट घातलं ना की भाजी बरोबर बॅलन्स होते. तोंडाची चव अजून वाढवायची असेल तर ही झटपट होणारी मिरची बघून घ्या. लिंक देते डिस्क्रिप्शनला, लगेच बघा. तर ही भाजी डब्यासाठी बनवत असाल तर भाकरी तर झालीच पाहिजे. तर भाकर कशी बनवायची परफेक्टरित्या ते मी तुम्हाला वर आय बटनवर एक लिंक देते, तिथे जाऊन लगेच क्लिक करा आणि टम्म फुगलेली अशी मस्त गरमागरम भाकरी बनवून बघा आणि ह्या व्हिडिओला आपल्याला लाईक करा. थँक्यू.